नमस्कार मित्रांनो, मी नागसेन पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी नारायण धारप यांच्या समर्थ कथा. कथेचं नाव कमल. वडील अचानकपणे गेले आणि कमलच्या घरावर कुऱ्हाड कोसळली. यांच्या लहानशा संसाराचा डाव नियतीने एका हिस्स्यात उधळून लावला होता. सारी पाटावरची प्यादी जशी दाही दिशांना विखुरली जावीत तशी तिच्या घरची माणसे अक्षरशः दाही दिशांना पांगली. त्यांना दुसरा मार्गच नव्हता. वडील खाजगी फर्ममध्ये नोकरीत होते. प्रॉव्हिडंट फंड नाही, ग्रॅच्युटी नाही, काही नाही. विमा पॉलिसी कर्जासाठी गहाण टाकली होती आणि मग ती सोडवता आली नाही. वडील होते तोवर त्या सर्वांना गावात पत होती, पण आता एकदम सर्वांचे हात आखडले गेले होते. आपली आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नाही याची कमलला कल्पना होती, पण तिला आजवर त्याची चिंता करावी लागली नव्हती किंवा तिच्या आईवडिलांनी तिला चिंता करू दिली नव्हती. पोरी, तू बोलून चालून परक्याचे धन, तुझ्या डोक्याला कशाला हा शीन? 4 कला हातात मिळव, चांगले स्थळ मिळव नि आपले नशीब काढ. आमच्यातले दुःख नको नेऊस बरोबर, असे तिचे आईवडील म्हणायचे. तेव्हा ती जरा बेफिकीर राहिली असली तर त्यात तिचा एकटीचा दोष खासच नव्हता. पण आता डोक्यावरचे छत्र नाहीसे होताच उन्हाच्या झळा लागायला लागल्या होत्या. आलेली परिस्थिती तिने समंजसपणे स्वीकारली होती. नशिबाला दोष देत बसली नाही, घरात त्रागा केला नाही. त्यात तिचा मोठेपणा होता. कोणी कुठे जायचे यावर घरात महिनाभर पत्रव्यवहार आणि खलबते चालली होती. धाकटे भाऊ अगदीच लहान होते, त्यांच्याबरोबर आईला राहणे भागच होते. राहता राहिली कमल व थोरला भाऊ अनंता. 5 जणांच्या पालनापोषणाची जबाबदारी एकट्यावर घ्यायला जवळचा आणि दूरचा कोणताच नातेवाईक तयार नव्हता. ज्यांना एकाचीही जबाबदारी घ्यायची नव्हती आणि कोणतीही आर्थिक मदत घ्यायची नव्हती असे सूचना मात्र खंडोगणती करीत होते. कुटुंबाची फाटाफूट होऊ नये म्हणून आईने आटोकाट प्रयत्न केला, पण कठीण परिस्थिती पुढे तिला हार खावी लागली. ती स्वतः लहान मुलांसह गावातल्या एका दिराकडे गेली. थोरला मात्र शहरात थोरल्या दिराकडे गेला आणि कमल एका लांबच्या मामाकडे. नात्याने लांबचा आणि अंतरानेही लांबचा. या मामाचे नाव गंगाधर राव होते. त्यांचे वय 45च्या आसपास होते. त्यांची पत्नी एका असाध्य आजाराने गेली बरीच वर्षे अंथरुणावर खिळलेली होती. पत्रात त्यांनी या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला होता. शांता तर निजूनच असते. घरात बाई माणसाचा कशावर हात फिरत नाही आणि घराला अगदी अवकळा आलेली आहे. गडी माणसं ठेवून पाहिली, पण पैशांची आपुलकी विकत घेता येत नाही. कमल आता चांगली जाणती झाली असेल. तिला जर इकडे येता आले तर सर्वांना सोयीचे होईल. तिच्यावर घरचे काम पडेल हे खरे, पण तेवढा अनुभव मिळेलच. जयंतला नोकरी लागलीच आहे. त्याचे बस्तान जरा नीट बसले की त्याच्या लग्नाचा विचार करणार आहेच. मग घरात सून आली की कमलवर काहीच जबाबदारी राहणार नाही. तेव्हा जास्तीत जास्त 1.5-2 वर्षाचा प्रश्न आहे. तुझ्या सकट सर्वांनाच बोलावले असते, पण लहान मुले म्हटली की गडबड आलीच आणि शांताला आत्ताशी जरा सुद्धा गोंगाट सोसवत नाही आणि स्पष्टपणे लिहितो. हेच एक काही कारण नाही. मी जबाबदारी घेतो म्हटले की सारे हात झटकून मोकळे होतील. तुला याचा कदाचित राग येईल, पण कठोरपणे वागले नाही तर व्यवहार अंगलट येतो. तुला मदत हवी हे मलाही पटते. तेव्हा त्यातल्या त्या दोघांच्या सोयीचा मार्ग सुचवत आहे. काय ठरवता ते कळवा. यथावकाश कमल गंगाधर रावांच्या घरी येऊन दाखल झाली. स्टेशनवर कुणीच आले नव्हते. कमलच पत्ता शोधत शोधत त्यांच्या घरी पोहोचली. दारातच गंगाधरराव तिची वाट पाहत होते. सामान सावरण्याच्या गडबडीत तिने त्यांच्याकडे त्यावेळी ओझरतेच असे पाहिले. सापडला का पत्ता? ये, ते आत सरकत म्हणाले. स्टेशनवर यायला झालेच नाही. जयंत ऑफिसला गेलाय आणि मी आताशी फारसा बाहेर पडतच नाही. ये, मामी आत आहे तुझी. कमलने गंगाधररावांना बऱ्याच वर्षांपूर्वी कोणत्या तरी एका कार्यात आणि ते सुद्धा ओझरतेच पाहिले होते. आता तिला त्या भेटीची केवळ आठवण तेवढी होती. काहीच न बोलता ती आत गेली, हातपाय धुवून आली आणि गंगाधररावांना वाकून नमस्कार केला. मग ती मामीच्या भेटीसाठी बाजूच्या खोलीत गेली. खोलीच्या दारावर जाडसर पडदा होता. आत प्रकाश कमीच होता. एका बाजूस 2 खिडक्या होत्या, त्या सताड उघड्या होत्या, पण बाहेर शेजारच्या घराची विटांची भिंत होती. तेव्हा प्रकाश जेमतेमच येत होता. खोलीला रंगही मळकट दिला होता. एकूण मनावर खिन्नपणाच पसरत होता.
खोलीतला कसला तरी कोंदट वास त्यात भरस टाकत होता. एका बाजूस एक खूप मोठा जुन्या प्रकारचा लोखंडी पलंग होता आणि त्यावर तिची शांता मामी पडली होती. आता तिचे तोंड दाराकडे होते आणि डोळे दाराकडेच खिळले होते. या शांता मामीला तर कमलने कधी पाहिलेच नव्हते, तेव्हा ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. कमल पुढे झाली आणि तिने मामीला वाकून नमस्कार केला आणि ती कॉटवरच बसली. दुखण्याची असाध्यता मामीलाही पुरेपूर पटलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण भकासपणा पसरला होता. औपचारिकपणासाठी म्हणून सुद्धा तिला चेहऱ्यावर हसू आणणे जमले नाही. ती अगदी क्षीण आवाजात म्हणाली, आलीस बाळ, बरे झाले. अशा वेळी व अशा माणसाशी काय बोलायचे हेच कमलला सुचेना. ती कॉटच्या कडेवर तशीच अवघडल्यासारखी बसून राहिली. कमल, मला काही जागचे हलवत नाही. चहा बिहाचे तूच बघ बरे. हे तुला दाखवतील घरातील सगळे. तेवढ्या शब्दांनी सुद्धा मामीला अगदी दम लागल्यासारखा दिसत होता. पण तिची नजर मात्र अजून कमलवरच खिळून राहिली होती. त्या एकटक नजरेखाली कमलला जरासे अस्वस्थ वाटायला लागले होते. कमल, मामी हलक्या आवाजात काहीतरी बोलू लागली आणि एकदम थांबली. तिची नजर एकदम दाराकडे गेली, इतक्या अवचितपणे की कमलनेही दचकून दाराकडे पाहिलं. कमलला काहीच ऐकू आले नाही किंवा दारावर टांगलेला पडदा हललेला दिसला नाही. तिने परत मामीकडे पाहिले. मामीची नजर अजून दारावरच होती. ते 10-15 सेकंद कमल मामीचा चेहरा अगदी निरखून पाहत होती. चेहऱ्यावरचे मांस केव्हाच झडून गेले होते. राहिली होती फक्त मळकट रंगाची सुरकतलेली कातडी. मामीच्या वयाचा तिला अंदाज बांधता येईना, पण तिच्या तरुणपणी ती सुंदर असावी असा कमलने तर्क केला. आता त्वचेला रंग नव्हता, तेज नव्हते, केस गळून गेले होते. जे काही उरले होते ते वाखासारखे पांढरे झाले होते. कमलच्या मनातून खरे तर चेहऱ्याकडे पाहायचे नव्हते, पण एका गोष्टीने तिची नजर गुंतवून ठेवली होती आणि ती गोष्ट म्हणजे मामीच्या डोळ्यात उमटलेला भयंकर संताप आणि तिरस्कार. अशी जळजळीत नजर कमलने यापूर्वी कधीही पाहिली नव्हती आणि यापुढे कधीही पाहायची तिची इच्छाही नव्हती. संताप, तिरस्कार आणि असहाय्यता यांचे ते मिश्रण विलक्षण जहरी होते. दाराशी घसा साफ केल्याचा आवाज आला आणि पडदा दूर करून गंगाधरराव खोलीत आले. आता कमलला दिसले की उंचीच्या मानाने ते बरेच स्थूल आहेत. एक प्रकारच्या खोट्या उत्साहाने ते म्हणाले, काय कमल, मामीची भेट झाली ना? चल, चहा बिहा व्हायचाय ना? मामी, तुमचा एक कप टाकू का? कमलने उठता उठता विचारले. शांता मामीने नुसतीच नकारार्थी मान हलवली. गंगाधररावांच्या मागोमाग कमल खोलीबाहेर पडली. संध्याकाळी 7च्या सुमारास जयंत कामावरून परत आला. तोही आपल्या वडिलांसारखाच उंचीने कमी होता, फक्त स्थूल नव्हता. आपली एक दूरची आतेबहीण घरी येणार आहे एवढेच त्याला माहीत होतेसे दिसले. त्याची व कमलची कधी गाठभेटही झालेली नव्हती, पण कमलला पाहताच तो जागच्या जागी उभा राहिला. त्याला एवढे कशाचे आश्चर्य वाटले होते ते कमलला समजेच ना. तिलाही हा आपला मामेभाऊ कसा आहे हे पाहण्याची उत्सुकता होती. त्याच्या येण्याबरोबर तिने चेहऱ्यावर स्वागताचे एक अर्धवट हास्यही आणले होते, पण त्याच्या या वागण्याने ते हास्य जरासे खिळखिळे झाले होते आणि मग नाहीसे झाले. असा काय उभा राहिलास रे? गंगाधरराव जरा मोठ्याने म्हणाले. नाही, काही नाही, जयंत गडबडून म्हणाला आणि मग तोही कमलकडे पाहून हसला. अगदी मोकळेपणाने नाही, पण हसला. संध्याकाळचे जेवण जरा ताणाखालीच झाले. सारीच माणसे एकमेकांना नवखी होती, स्वेच्छेने एकत्र आली नव्हती आणि निदान कमलपुरते बोलायचे तर पलीकडच्या खोलीत एकटी पडलेली तिची शांता मामी, तिची छाया त्यांच्या तिघांवर पडल्यासारखी वाटत होती. त्या दोघांचे, विशेषतः गंगाधररावांचे, खाण्याकडे अजिबात दुर्लक्ष होत नव्हते. सुरुवातीस कमलला हे जरा विचित्रच वाटले आणि मग तिनेही विचार केला, यांच्या घरात जे आजारी माणूस आज वर्षानुवर्षे आहे त्याची जाणीव आता इतक्या दिवसानंतर बोचट नाही होणार का? कदाचित मलाही या मामीची काही दिवसात सवय होईल. पहिल्या दिवसापासून कमल शांतामामीच्या खोलीत झोपू लागली. पहिल्या रात्री तिची झोप विलक्षण अस्वस्थ होती. दिवसभराच्या प्रवासाने आलेला थकवा हेच केवळ त्याचे कारण नव्हते. आसपास वावरणारी नवी नवी माणसे हाही त्याचा एक भाग होता आणि त्याचबरोबर मनात असाही विचार येत होता की हे 3 माणसांचे कुटुंब वरवर दिसायला साधे दिसत असले तरी आतून खरोखर तसे नाही. अजून तिला न कळलेले असे अनेक रागालोभाचे, हेतू प्रतिहेतूंचे
हेव्या दाव्याचे गुप्त प्रवाह इथे वावरत होते. वरवरची दिसणारी नाती फसवी होती. हे सर्वसामान्य घर नव्हते. गंगाधरराव हे उघड होते की शक्य तर ते घराबाहेर जात नसत. ते पूर्वी काय व्यवसाय करीत असत, आता उदरनिर्वाह कशावर चालतो, आणि शिवाय हा प्रश्न टाळू म्हटल्यानेही टळत नव्हता. अनेक वर्षे बिछाण्यावर आजारी पडलेल्या शांता मामी संबंधी त्यांना काय वाटत होते? मघाचे खोलीतले अवसान उसने होते का? ते दिवसाकाठी एकदा तरी आपल्या पत्नीच्या प्रकृतीची चौकशी करतात का? दोन प्रेमाचे शब्द बोलतात का? सुरुवातीस जरी कमलने त्यांच्याकडे पाहिले नव्हते, तरी जेवताना तर ते समोरासमोर बसले होते, आणि तेव्हा त्यांच्याकडे नजर जाणे अपरिहार्यच होते. तिची त्यांची ही पहिलीच गाठ होती. आजवर त्यांच्या संबंधी तिचा चांगला किंवा वाईट असा कोणताच ग्रह झाला नव्हता. मनाचा काटा समतोल होता. पण प्रत्यक्ष सहवासात आल्यावर त्यांच्या बोलण्या चालण्याचे, हावभावाचे, वागण्याचे, एकंदर सवयींचे जवळून निरीक्षण केल्यावर मनाचा काटा जरासा त्याच्या विरुद्धच कलला. ही क्रिया अनैच्छिक होती. ती मनातली एक धारणा होती. तिने ती प्रत्यक्ष शब्दात जरी बोलून दाखवली नाही, तरी तिच्या यापुढचा सर्व आचार विचारांवर या प्रतिकूल प्रतिक्रियेचा आपोआप परिणाम होणार होता. मनात ही भावना निश्चित झाली होती. तिला गंगाधरराव आवडले नव्हते. त्यांचे स्थूल शरीर, रोगट फिक्कट दिसणारा चेहरा, पिकलेले व मागे केलेले केस, सदा घामेजलेली मान, सारखी हालचाल करणारी फिकट पांढरी जाडजाड बोटे, आवाजातली खोटी आपुलकी आणि बोलता बोलता ऐकणाऱ्याचे सूक्ष्म निरीक्षण करणारे काळे कुळकुळीत बटणासारखे डोळे, नाही, तिला त्यांच्यातले काहीही आवडले नव्हते. जयंत ही एकदम वेगळीच व्यक्तिरेखा होती. वयाने तिच्या बरोबरीचा आणि म्हणून एकदम आपुलकी निर्माण करणारा. गंगाधरराव व शांतामामी दोघेही कसल्या तरी आजाराने पछाडलेले दिसत होते. जयंत तरुण व निरोगी होता. तेव्हा त्या दोघांना जोडणारा हा आणखी एक दुवा, पण तो जरासा अबोल वाटला. निदान पहिल्या भेटीत आणि रात्रीच्या जेवणात तरी तो फारसा बोलला नाही. गंगाधरराव हजर नसले म्हणजे तो कसा वागतो याची तिला उत्सुकता होती. कोणताही पुरावा नव्हता, तरी तो आपल्या वडिलांना जरा वचकत असावा अशी तिला शंका आली होती. ती काही दिवस तरी आता या कुटुंबातलाच एक घटक म्हणून राहणार होती. तेव्हा जयंतबद्दल तिला नैसर्गिक कुतूहल होतेच. त्याची नोकरी कोठे आहे, कसली आहे, त्याचे शिक्षण काय आहे, त्याला पगार काय मिळतो, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, आई वडिलांशी, विशेषतः वडिलांशी त्याचे संबंध कसे काय आहेत. जयंतचा विचार झाल्यावर तिचे मन अडखळायला लागले. पुढचा विचार तिला नको होता. अप्रिय ते लांबणीवर टाकले होते, पण तेही आता क्रमाने आलेच होते. त्या घरातली तिसरी व्यक्ती शांतामामी. एका खोलीत कॉटवर निश्चल पडून असली तरी साऱ्या घरावर आपल्या अस्तित्वाची सावली टाकणारी शांतामामी. आयुष्याची आशा संपली असली तरी आयुष्यातल्या विकारांना कवटाळून बसणारी शांतामामी. आपले मरण समोर दिसत असताना तिच्या मनात काय विचार येत असतील, आजवरच्या आयुष्यातल्या कोणत्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर तरळत असतील. आपला पती व पुत्र यांच्याशी तिचे नाते कसे होते व आता कसे आहे. निसर्गाच्या न्यायाने एकत्र जखडले गेलेले हे 3 जीव. पण तिला पटले की हा विचार वरवरचा होता. तिच्या मनात एक अस्वस्थता आली होती. जवळजवळ भीतीच जन्माला आली होती. ती केवळ या मरणासन्न स्त्रीमुळे नव्हती. ती शांतामामीच्या खोलीत असताना एक लहानसा मूक नाट्यप्रसंग घडला होता आणि एका अपरिचित भावनेने तिचा अननुभवी जीव शहारला होता. बोलता बोलता एकदम थांबलेली शांतामामी तिला आठवली. कमलला काहीही ऐकू आले नव्हते, जाणवले नव्हते, पण 2-3 मिनिटातच गंगाधरराव खोलीत आले होते. त्याआधी ते पडद्याबाहेर उभे होते का? त्या दोघींचे बोलण्यावर लक्ष ठेवायला ते चोर पावलांनी दाराबाहेर येऊन उभे राहिले होते का? पण एवढ्यानेही भागत नव्हते. त्यांच्या आगमनाची काही ना काहीतरी जाणीव मामीला झाली होती. तिला कमलला काहीतरी सांगायचे होते, महत्त्वाचे सांगायचे होते. पण शांतामामी एक क्षणभर गप्प बसली होती. ज्या अर्थी गंगाधरराव खोलीत आल्यावर ती पुढे काही बोलली नाही, त्या अर्थी ते शब्द जे काय असतील ते गंगाधररावांच्या कानी जायला नको होते. एक गोष्ट स्पष्ट होत होती, मामी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणार ही गंगाधररावांना कल्पना असली पाहिजे. गंगाधरराव व शांतामामी दोघेही सावध होते. गंगाधररावांच्या आगमनाची चाहूल मामीला कशी लागली हा एक प्रश्न कमलच्या मनाला सतावत होता, टोचत होता. तो दूरही करता येत नव्हता आणि सुटतही नव्हता. मनाला अतिशय अस्वस्थ करणारा प्रश्न. तरीही शांतामामीचा विचार संपत नव्हता. गंगाधरराव खोलीत येताच एक क्षणभरच शांतामामीच्या डोळ्यात एक विलक्षण भावना उमटली होती.
राग, संताप, द्वेष, असहाय्यता, एक जहरी मिश्रण. त्यात जणू काही आयुष्याचे सारच साठवले होते. जीवनात नव्याने प्रवेश करणाऱ्या कमलला भावनांचा हा आवेग अपरिचित होता. विकारांच्या या पराकोटीने तिचा जीव क्षणभर हतबुद्ध झाला होता, बधीर झाला होता. माणूस दुसऱ्याचा इतका द्वेष कसा करू शकतो? तिला नवल आणि भीती वाटली होती. शांतामामी, गंगाधरराव, पती आणि पत्नी, दोघे कितीतरी वर्ष या अत्यंत निकटच्या नात्याने वागलेले. एकमेकांबद्दल जरी ही असली भावना असेल तर ते एकत्र राहिले तरी कसे? जीवाला केवढ्या यातना, मनाचे केवढे हाल. तिच्या निरागस मनात पती पत्नींच्या नात्याचे एक मनोहर चित्र आजवर होते. पण दोघांमधले नाते जर असे असेल तर तिचे सहभावशील मन पुन्हा पुन्हा शहारून येत होते. अशी तिची पहिली रात्र या नव्या घरात उमटली. कमल स्वतः जरी फारशा बोलक्या स्वभावाची नव्हती तरी ती बुजरीही नव्हती. इतरांचा विचार करीत बसलो तर आपलीच कुचंबणा होईल हे ओळखून ती घरात सरधोटपणे वावरायला लागली होती. घरचा दोन्ही वेळचा स्वयंपाक आणि शांतामामीची काळजी या दोन गोष्टी तर तिने दुसऱ्या दिवसापासूनच स्वतःकडे घेतल्या होत्या. आईला गावी पत्र लिहून टाकले होते. मी इकडे सुखरूप पोहोचले. घरची माणसे चांगली आहेत. मधून मधून खुशाली कळवीत जाईन आणि तुमच्याकडूनही खुशालीचे पत्र येऊ द्यात. या पत्राने आईच्या मनावरचे मोठे दडपण दूर होईल याची कमलला खात्री होती. घरात तिचे सर्व काम मुकाट्याने सुरू झाले होते. पण इतर सर्वांच्या सवयी, आवडी निवडी ती बारकाईने पाहत होती. गंगाधरराव खूप उशिरा उठत असत. त्यांना रात्री लवकर झोप लागत नाही अशी त्यांची तक्रार होती. शांतीमामीसाठी एक दोनदा रात्रीचे बऱ्याच उशिरा कमलला उठावे लागले होते. तेव्हा तिला गंगाधररावांच्या खोलीत दिवा असावा असे दाराच्या चिरातून दिसणाऱ्या प्रकाशावरून वाटले होते. ते रात्रीचे जागी असत हे नक्की. मग झोप येत नव्हती म्हणून का इतर काही कारणासाठी हे तिला माहीत नव्हते. जेवताना त्यांचा चमचमीत तेलकट तुपट पदार्थांकडे खूप ओढा असायचा. त्यांच्या एकंदर प्रकृतीवरून हे पदार्थ त्यांना खाणे चांगले नाही अशी कमलची कल्पना होती. पण ती एका शब्दाने सुद्धा काही बोलली नाही. अन्नात गंगाधररावांना खरे सुख होते हे उघडच होते. त्यांचे जेवण चाललेले असताना एखाद्या वेळी समोर बसल्याला जरा अस्वस्थ सुद्धा वाटे. एकदा जेवण झाले की गंगाधररावांना घरात फारसे स्वारस्य नसायचे. ते जे आपल्या खोलीत जाऊन बसायचे ते चहाची किंवा पुन्हा जेवणाची वेळ होईपर्यंत. त्या खोलीत ते काय करीत असत याची कमलला अजिबात कल्पना नव्हती आणि घरात कोणाला ती असेल असे तिला वाटत नव्हते. कारण त्या खोलीत प्रवेश करायची इतरांना संपूर्ण बंदी होती. घरातल्या घरात वावरतानाही खोलीबाहेर यावे लागले तरी गंगाधरराव स्वतः मागे दार बंद करून त्याला कुलूप लावून येत. तेव्हा हा जरासा रहस्यमय प्रकार आहे. एवढ्यावरच कमलने त्याबद्दलचा विचार थांबवला होता. जयंतबद्दल तिला प्रथमपासून उत्सुकता होती. पहिले 1-2 दिवस त्याचे वागणे पाहताच तिची खात्री झाली की तो आपल्याला जाणून बुजून टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. अगदी कामापुरता तो खाली यायचा आणि लगोलग वरती त्याच्या खोलीत जायचा. जरा वेळ जरी तिच्या बरोबर खोलीत एकटे राहायची पाळी आली तरी त्याची विलक्षण धांदल उडायची. तिला काही वेळा त्याची अगदी कीव यायची. बाहेरच्या लोकात तो कसा काय वागत असेल याची तिला कल्पना नव्हती. पण घरात वडिलांशी वागताना तो दबकून असायचा. आईच्या सहवासात तो अस्वस्थ असायचा. तिची मनोमन खात्री होती की त्याला आपला सहवास हवासा वाटत असलाच पाहिजे. त्याचे वागणे जर याच्याशी विसंगत असले तर ते दिखाऊ होते, खोटे होते. त्याला संकोच वाटत असला पाहिजे. खोलीत इतर कोणीतरी असतानाच तो तिच्या सहवासात जरासा मोकळेपणाने वागू शकत होता. पण ही इतर माणसे म्हणजे त्याचे वडील आणि त्याची आई दोघेही निषिद्ध वर्गातली माणसे. आल्याच्या दुसऱ्या दिवशीच संध्याकाळी ती कोपऱ्यावरच्या दुकानात काही किरकोळ सामान आणायला गेली होती आणि येताना तिला जयवंत नेमका भेटला. आता ऑफिसातून परत येता आहात असे तिने त्याला हटकले नसते तर तो कदाचित पुढे निघून गेला असता. पण मग त्याला थांबावे लागले. तिच्याबरोबर यावे लागले. तिच्या प्रश्नांना उत्तरेही द्यावीच लागली. होय, आणि जरा वेळाने. ही रोजचीच वेळ आहे. तो स्वतःहून काहीच बोलत नाही असे पाहून कमलनेच त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो B.Com झाला होता. AGच्या ऑफिसमध्ये ऑडिटरच्या जागेवर काम करीत होता. आता पगार 350 मिळत होता. 5-6 पावले पुढे गेल्यावर कमलने मनातली खरी गोष्ट विचारली. जयंत, काल मला पाहिल्याबरोबर तुम्ही एकदम असे का थांबलात? मी येणार आहे हे तुम्हाला मामांनी सांगितलं होतं ना? हो कमल, सांगितलं होतं.
तो जरासा अडखळत म्हणाला, पण पण नुसतं तुझी आते बहीण येणार आहे राहायला असं मोघम सांगितलं होतं. मी समजून चाललो होतो की ही एखादी 10-12 वर्षांची मुलगी असेल, पण तू जेव्हा समोर दिसलीस तेव्हा मला मोठा धक्काच बसला. जयंत, पण आमच्याकडची काहीतरी माहिती तुमच्या कानावर आलीच असेल ना? सावकाश मान हलवीत जयंत म्हणाला. आधी आमच्या घरी एकत्र चर्चा किंवा गप्पा असे फारसे कधी होतच नाही. कधी एकत्र आलोच तर त्यात मोकळेपणा फारच कमी असतो आणि शेवटचे म्हणजे घरात कोणाही नातेवाईकासंबंधी चर्चा होत नाही. कमलनं विचारलं. असं? मला पाहून आश्चर्य वाटले. आणखी काय वाटले? हा प्रश्न जरासा धीटपणाचा होता, पण कमलला एक कळले होते, त्याला जर प्रत्यक्ष विचारले नाही तर तो कधीच सांगणार नाही. आणि दुसरे म्हणजे 24 तासांच्या सहवासानेच तिच्या मनातील त्याच्याबद्दलची भीड चेपली होती. त्याला आपण सहज हाताळू शकू याची तिला खात्री वाटायला लागली होती. पण खरे म्हणजे तिला त्याच्या प्रतिक्रियासंबंधी उत्सुकता वाटू लागली होती. त्या जुनाट माणसाच्या पडक्या घरात तरुण अशी ती दोघच होती. दोघांच्यात थोडेसे तरी आकर्षण उत्पन्न होणे हे नैसर्गिकच होते. तिच्या या प्रश्नाला उत्तर देताना जयंत परत एकदा अडखळला. आश्चर्य तर वाटलेच, तो म्हणाला. आणि खरे सांगू का कमल, जरा आनंदही झाला. घरात आत्ता काहीतरी इंटरेस्ट येणार. आता या संवादाला 3-4 दिवस होऊन गेले होते, पण अजून तरी जयंतचे वागणे बुजरेच होते. त्याला काय इंटरेस्ट वाटत होता तो त्याने आपल्या मनातच ठेवला असावा. स्वतःशीच हसत कमलने विचार केला. पण तिला घाई नव्हती. तिला वेळ भरपूर होता. खरे म्हणजे वाजवीपेक्षा जास्त वेळ ती रिकामी राहत होती. वेळेचे काय करायचे हाच प्रश्न तिला होता. आणि सरते शेवटी शांता मामी, शेवटची पण म्हणून काही महत्वाची खास नाही. मामीचा सहवास तिला सर्वात जास्त मिळत होता, पण त्या मानाने त्यांचे संबंध अपेक्षे इतके सलोख्याचे झालेले नव्हते. त्यामागे मामीचा स्वभाव हे कारण नव्हते. हे कमलने केव्हाच ताडले होते. कमलच्या घरात येण्याने सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो शांता मामीलाच होता. मामी गप्प बसू शकत होती, पण डोळ्यात उमटणारे समाधान मात्र ती लपवू शकत नव्हती. मामीच्या मनात आपल्याबद्दल आपुलकी आहे, स्नेहभाव आहे, याबद्दल कमलला शंका राहिली नव्हती. पण मामी तिच्याशी अगदी जपून वागत होती. जेवढ्यास तेवढेच बोलत होती. अगदी मामूली गोष्ट मागताना, अगदी साधी शारीरिक गरज सांगताना मामी एकदम थांबे, एकाग्र होऊन कशाकडे तरी लक्ष देई आणि मग भानावर येऊन अपुरे राहिलेले वाक्य पुरे करी. मामी, तुम्ही कशाची वाट पाहता आहात? कमलच्या अगदी जिभेवर आलेला हा प्रश्न तिने मागे ढकलला होता. आज ना उद्या मामी आपल्याला सांगणारच तिची खात्री होती. जोपर्यंत आसपास कोणी समजूतदार माणूस नव्हते तोपर्यंत मामीला स्वतःच्या मनातील विचार मनातच ठेवल्याशिवाय गत्यंतरच नव्हते. पण आता आपण 24 तास घरात राहणार आहोत. केव्हा ना केव्हा तरी आपल्याजवळ मन मोकळे करायचा मोह मामीला होणारच. कमलची खात्री होती. मामी हा ताण फार दिवस एकटी सहन करणे शक्यच नव्हते. आणि खरे म्हणजे मामी कशाची वाट पाहत असते याची कमलला अंधुकशी कल्पनाही आली होती. गंगाधरराव. औपचारिकपणे प्रश्न उत्तराखेरीज ती दोघे एकमेकांशी इतर काही बोलताना गेल्या 2-3 दिवसात कमलला तरी दिसले नव्हते. तिला अशी शंका येत होती की ते खरोखरच इतर काही बोलत नसावेत, पण त्यांची प्रश्न उत्तरे साधी दिसत असली तरी त्यात त्या दोघांसाठी काही विशेष गर्वितार्थ असावा असं वाटत होता. काय, कसे काय आहे आज? हा गंगाधररावांचा नेहमीचा प्रश्न. पानाखालच्या बारीक टाईपातल्या तळटिपेसारखी त्या प्रश्नात एक धमकी होती. आणि किंवा बरे आहे ही शांतामामीची एक शब्दी किंवा 2 शब्दी उत्तरात एक कबुली असायची. गंगाधररावांचे काळे कुळकुळीत शू बटनासारखे डोळे शांतामामीवर खिळलेले असायचे. ही साधी साधी वाटणारी प्रश्न उत्तरे, पण त्यामागचा हा क्रूर जीवघेणा खेळ कधी कधी कमलच्या जीवाचा भीतीने थरकाप करायचा. शांतामामी गंगाधररावांचा विलक्षण तिरस्कार करीत होती. त्यांच्यावर मनस्वी संतापलेली होती आणि त्यांच्याच भीतीने गुदमरून गेली होती. तिला कमलजवळ काहीतरी बोलायचे होते, पण ती भीती होती. कमलला त्याचीही फारशी चिंता वाटली नाही. वेळ तिच्यासमोर पसरला होता. आत्ताच घाई केली. हे सर्व रहस्यमय प्रश्न एका पाठोपाठ सुटले तर मग या घरात तिला स्वारस्य तरी काय राहणार होते? तेव्हा आहे हेच बरे आहे असे तिला वाटले. वेळेच्या एकेका तुकड्याबरोबर
सगळ्यालाही कोडी बरी आहेत. कमलला गंगाधररावांकडे येऊन आठवडा उलटून गेला. कामाची वाटणी आता व्यवस्थित झाली होती आणि घराचे रुटीन सुरू झाले होते. या मंडळीचा तिच्या पूर्व आयुष्यात फारसा संबंध आला नव्हता व आत्ताही त्यांच्या घरी ती अगदी नाईलाजाने आली होती. त्यांच्यापैकी कोणीही तिला आश्रितासारखे वागवले नाही किंवा तिच्या परिस्थितीचा उल्लेखही केला नाही. तरी सुद्धा तिच्या मनात ही जाणीव होतीच, आपण या घरातले नाही, आपण परके आहोत. या अलिप्ततेच्या, परकेपणाच्या, स्थितप्रज्ञतेच्या भूमिकेतून ती सर्वांच्या वागण्याकडे पाहत होती. पण एक गोष्ट मात्र तिच्या ध्यानात आली नाही. आपल्या नकळत आपण या घरातील भावना प्रवाहात सापडत आहोत हे तिला जाणवलेच नाही. जयंतबद्दल तिला एक प्रकारची उत्सुकता आणि त्याच्या बुजऱ्या स्वभावाबद्दल राग वाटायला लागला होता. आसन्न मरण शांतामामीबद्दल तिला सहानुभूती आणि अनुकंपा वाटायला लागली होती. या दोघांच्या आयुष्यावर संपूर्ण हुकूमत गाजवणाऱ्या गंगाधर रावांबद्दल तिच्या मनात थोडासा राग, थोडासा तिटकारा आणि थोडीशी भीती उत्पन्न व्हायला लागली होती. ती अगदी 2 साध्या गोष्टी विसरली होती. पाण्यात उतरलं की कोरडं राहता येत नाही आणि मग पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही. तिला लवकरच अनुभव आला की या घरातल्या केवळ भावनांच्या जंजाळातच नाही तर प्रत्यक्ष प्रसंगाच्या भोवऱ्यातही तिचे शरीर सापडले होते. इथे अलिप्त निरीक्षकांना जागा नव्हती. तिची इच्छा असो वा नसो, ती या घरातल्या आयुष्याचा एक घटक, एक भाग बनली होती. मग ते आयुष्य तिला अपरिचित वाटले, भयानक वाटले, तरी त्याची कुणाला फिकीर नव्हती. खरी प्रवाह पतिता. रात्री निसताना ती शांतामामीचे सर्व काही उरकत असे, पण तरीही एखाद्या रात्री तिला उठावेच लागे. अशा आडवेळी उठण्याचा तिला मनातून राग येई, पण तो ती शक्यतो दाखवित नसे. कारण तिला पुरेपूर कल्पना होती की आपले तरुण शरीर गादीवर आडवे झाले की आपल्याला गाढ झोप लागते. पण ही दिवसभर पडून राहणारी शांतामामी ती रात्रीच्या रात्री जागून काढीत असे. त्या रात्री 2-2:15 वाजता तिला शांतामामीची बारीक आवाजातली हाक ऐकू आली. कमल एकदम जागी झाली. मामीचे काम झाल्यावर ती आतल्या मोरीकडे हात धुवायला निघाली. अजून तिच्या मेंदूवर झोपेची गुंगीच होती. पुन्हा एकदा अंथरूण केव्हा गाठते असे तिला झाले होते. ती खोलीचे दार उघडून बाहेरच्या पॅसेजमध्ये आली. मामीसाठी म्हणून खोलीच्या खिडक्या रात्री बंद असायच्या. खोली त्यामुळे अगदी गरम असायची. त्या मानाने बाहेर बराच गारवा होता. पॅसेजमध्ये पाय टाकताच तिच्या अंगावर थंडीने एकदम सरसरून काटाच आला. बाहेर अंधार होता. डोळ्यावर झोपेची झापड होती आणि त्यात ही गार हवेची भर. दाराबाहेर ती 1-2 सेकंद थांबली. तिने पदर अंगाभोवती जरा घट्ट आवळून घेतला व मग तिने पॅसेजमधला दिवा लावला. खरे म्हणजे ती सरळ स्वयंपाकघराकडे जायची, पण तिला काय वाटले कोणास ठाऊक, तिने एकदम मागे वळून पाहिले. तिला ते काय होते ते नीटसे दिसलेच नाही. ती हालचाल इतकी झटपट होती, मामीच्या खोलीच्या दाराशी ते आले होते आणि कमलने मागे वळून पाहताच एकदम ते पॅसेजच्या दुसऱ्या टोकाकडे सटकले. तिकडे बाहेरच्या खोलीचे दार होते आणि तो भाग जरासा अंधारात होता. तिकडे ते गडप झाले. दगडाच्या पुतळ्यासारखी कमल जमिनीला खिळूनच उभी राहिली होती. ते होते तरी काय, उंची 2-2.5 फुटांची वाटली होती. असले काय घरात येणार आणि आकार लांबट नव्हता. ते मनात डोकावून गेलेली श्वापदाची पुसटची शंकाही निराधार होती. आणि मग तिच्या ध्यानात आले, त्याच्या हालचालीचा एवढासा सुद्धा आवाज झाला नव्हता. ते एखाद्या सावलीसारखे सरकत सरकत गेले होते. हा प्रकार होता तरी काय. त्यातल्या अनैसर्गिकपणाच्या एक एक छटा अधिकाधिक स्पष्ट व्हायला लागल्या. तसतसे तिला भीतीने कापरे भरायला लागले. एकटीने आत जायचा विचार तर तिने तत्काळ रद्द केला आणि ती मामीच्या खोलीकडे वळली. पण ती 10 पावले संपता संपेनात. पॅसेजच्या समोरच्या अंधाऱ्या तोंडाकडे तिचे सारखे लक्ष होते. शेवटी ती कशीबशी खोलीत आली. दार आपल्या मागे लावून घेतले, कडी घातली आणि मग दाराला पाठ लावून धापा टाकीत उभी राहिली. तिच्या छातीत केवढ्यांदा तरी धडपड झाली होती. मामीची खोली जर इतकी जवळ नसती तर आपण येथपर्यंत पोहोचलो तरी असतो का, याची तिला शंका वाटत होती. भीतीचे हे आक्रमण विलक्षण होते. 5-10 सेकंदातच तिचे लक्ष स्वतःवरून मामीकडे गेले आणि एक धक्का बसून तिला दिसले की मामी जागी होती, तिच्याकडे पाहत होती. कमलला आत्ताच्या क्षणी मामी म्हणजे केवढा मोठा आधार वाटला. ती घाईघाईने मामीच्या कॉटकडे गेली व मामीचा हात धरून म्हणाली, मामी मामी आत्ता आत्ता अगदी तिथे.
आणि मग तिचे शब्द आतच राहिले. स्वतःच्या गोंधळात तिच्या लक्षात आले नव्हते की मामी ही विलक्षण भयभीत झाली होती. कमलच्या शब्दांनी मामीची भीती क्षणाक्षणाला वाढत चालली होती. त्या निराश डोळ्यात मूर्तिमंत भीती उमटली होती. घाबरलेल्या कमलचे हे शब्द त्या दृश्याने ओठावरच गोठून गेले होते. मामी हलक्या आवाजात काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत होती. कमल, गप्प, काहीही बोलू नकोस, एक शब्द सुद्धा बोलू नकोस. कमलच्या तोंडाला त्या शब्दांनी कुलूपच घातले. रात्रीचे उरलेले 3-4 तास कसे तरी उलटले. सकाळ झाली. दिवसाचे कठोर व्यवहारिक ज्ञानही आले. दिवसाच्या उजेडात रात्रीचा प्रकार अमान्य वाटू लागला, स्वप्नासारखा वाटू लागला. मनाची ही कोंडी तिला नको होती. ही गोष्ट मनातल्या मनात धुमसत ठेवायला कमल तयार नव्हती. दुपारच्या जेवणाच्या वेळी तिने या विषयाला वाचा फोडली. गंगाधरराव जेवताना जरासे थांबले आहेत हे पाहून ती म्हणाली, मामा, काल रात्री मला काहीतरी चमत्कारिक दिसल्यासारखं झालं. गंगाधरराव त्यावेळी खाली पाण्याकडे पाहत होते. हातात घास होता. तिचे शब्द कानावर येताच ते एकदम निश्चल झाले. विलक्षण निश्चल बसले व मग हातातला घास खाली ठेवून त्यांनी सावकाश वर पाहिले. सरळ कमलकडेच, शू बटनासारख्या काळ्या कुळकुळीत डोळ्यांनी. काय दिसलं तुला कमल? ते सावकाश म्हणाले. त्या एकाच नजरेवरून कमलच्या लक्षात अनेक गोष्टी आल्या. तिच्या शब्दांनी त्यांना आश्चर्य वाटले नव्हते, कुतूहलही वाटले नव्हते. त्यांच्या आवाजात बेफिक्रीच होती आणि त्यांच्या काळ्या डोळ्यात अगदी मागे जरासा क्रूर मिश्किलपणाही होताच. मी काल रात्री मामीच्या खोलीतून एकदम बाहेर बोळात आले. अगदी तिथे काहीतरी होतं, एखाद्या लहान मुलासारखे. एवढे बोलून ती गप्प बसली. बस एवढेच दिसले. ती नजर तिला आव्हान देत होती. मामा, मी नीट पाहायच्या आतच त्या अंधाराच्या बाजूकडे सरकत गेले. अच्छा, मग कमल, पुढे जाऊन पाहिलेस का? पुन्हा एकदा थंड आव्हान. अंधारात त्या सळसळत हलणाऱ्या आकारामागे जायचं. ती कल्पनाही आता तिच्या अंगावर काटा उभा करीत होती. नाही, माझी हिंमतच झाली नाही. आणि मग ती एकदम आवेगाने म्हणाली, मामी रात्रीच्या जाग्याच असतात. त्यांना जर असे काही वेडेवाकडे दिसले तर त्या भयंकर घाबरतील ना. मग मी याला जबाबदार आहे असे तुला सुचवायचं आहे का कमल? त्यांच्या नजरेतला क्रूरपणा आता निर्विवाद होता. कमलला एकदम वाटले, हे गंगाधरराव म्हणजे आपण समजत होतो तसले साधे भोळे, आळशी, केवळ खाण्यापिण्याची चटक असलेले गृहस्थ नाहीत. या ओबडधोबड कवचाच्या आत एक सावध, निर्दय, क्रूर मन वावरत आहे. आणि मला हे समजले तरी त्यांना त्याची फिकीर नाही. ते स्वतःला लपवण्याचा प्रयत्नही करीत नाहीत. भराभर येणारे शब्द आता ओठावर अडखळू लागले. नाही मामा, तसे नाही, पण काळजी घ्यायला हवी ना. कमल, गंगाधरराव त्याच थंड आवाजात म्हणाले. शांता इथे गेली 20 वर्षे राहत आहे. तुला आल्याला अजून 15 दिवस व्हायचेत. शांताला स्वतःची काळजी कशी घ्यायची ते पुरेपूर माहीत आहे. तू मात्र जपून राहा. आमचे घर जरासे चमत्कारिकच आहे म्हणा. त्या शब्दात अनुल्लिखित पण स्पष्ट धमकी होती. नसत्या गोष्टीत तू लक्ष घालू नकोस हा इशारा होता. जपून राहा ही सूचना होती. पुढचे शब्द कमलच्या ओठांवर गोठून गेले. तिने घाईने विषयच बदलला, पण मनावर बसलेली भीतीची पकड सुटत नव्हती. आत्ताच्या वेळी जर आपण सावधपणाने या घरातून काढता पाय घेतला नाही तर या भयानक गुंतागुंतीत आपण अडकून पडू ही भीती निर्माण झाली होती. आणि त्याच दुपारी तिने शांता मामीजवळ मनातला विचार उघड केला. मामी, माझे लक्ष काही इथे लागत नाही. आधीच मामीची नजर बावरलेली, असह्य अशी असायची. कमलच्या या शब्दांनी त्या वेदनात भरच पडली. मामी आपल्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या, का ग कमल, एवढ्यातच कंटाळायला काय झाले? त्यांच्याशी कमलला खोटे बोलवेना आणि बोलताना मामीच्या डोळ्याला डोळाही भिडवेना. पदराशी चाळा करीत कमल म्हणाली, मामी, या घरात मला भीती वाटायला लागली आहे. बऱ्याच वेळाने मामीचा आवाज आला. एकच शब्द, कमल. पण त्या शब्दात इतकी आर्तता होती, इतकी व्याकुळता होती की कमलने छटदिशी मामीकडे पाहिले. मामीचे डोळे भरून आले होते. कमल,
मला सोडून जाऊ नकोस. माझे आता फार दिवस राहिलेले नाहीत, पण तू घरात आल्यापासून मला थोडे तरी मोकळेपणाने वागायला मिळते आहे. तू नव्हतीस तेव्हा काही प्रश्नच नव्हता. जे नशिबी येत होते ते सहन करण्या वाचून गत्यंतरच नव्हते. पण आता असे काही दिवस राहून जर एकाकी गेलीस तर मग मात्र मला काही सहन व्हायचे नाही. कमल, आणखी थोडे दिवस तरी राहा. त्या शब्दातील अर्जवाने कमलचे मन पिळवटून गेले. ती सहज नाही असं म्हणू शकली असती आणि आपल्या घरी निघून जाऊ शकली असती. कोणीही तिला अडवू शकले नसते. शांतामामी तर नाहीच नाही. पण मग तिच्या मनाला ही टोचणी जन्मभर लागून राहिली असती. कमल जेव्हा वळून मामीच्या कॉटकडे आली तेव्हा मनातल्या मनात तरी तिने इथे राहायचे ठरवले होते. पण शब्दांनी बांधून घ्यायच्या आधी तिला खुलासा हवा होता. मामीच्या भीतीचे कारण कळायला हवे होते. ती पलंगावर बसली आणि अगदी प्रांजलपणाने म्हणाली, मामी, मी काही या पावली निघाले नव्हते काही. तरी सुद्धा मला एक सांगा, या घरात हे असे भिण्यासारखे आहे तरी काय? पाहता पाहता मामीचे डोळे विस्फारले. त्यात भीतीची गडद छाया आली आणि आता ही भीती संसर्गजन्य झाली होती. कमलच्या मनालाही एक चटका देऊन गेली होती. तरीही उसने अवसानाने ती म्हणाली, मामी, मला निदान कळू तरी द्या. मामीचे भीतीयुक्त डोळे तिच्यावरून घसरले आणि दारावर खिळले. पुन्हा एकदा ती भीतीयुक्त अपेक्षा. पण कशाची? नेमकी कशाची? कमल, मामी अगदी हलकेच म्हणाली आणि थांबली. दाराबाहेर घसा साफ केल्याचा आवाज आला. त्या दोघी दचकून दाराकडे वळल्या. पडदा दूर करून गंगाधरराव आत आले. ते दोन्ही हात एकमेकांवर चोळत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेच ते खोटे हास्य होते. मामी भाचीच्या गप्पा बऱ्याच रंगलेल्या दिसतात. ते नकली विनोदाने म्हणाले, काय म्हणते आहे आज प्रकृती? हो, बरी आहे. जवळजवळ ओढून काढल्यासारखा मामीचा क्षीण आवाज होता. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा कमल हा या कथेचा भाग 1 होता. लवकरच आपण भाग 2 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.